जुन्या पेन्शनच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून राज्यातील 17 लाख राज्य सरकारचे कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत आणि याचा फटका महाराष्ट्रातील आरोग्य सेवेला देखील बसतो आहे। मुंबईमधील अतिशय वर्दळीचा असलेलं जे रुग्णालयाबाहेर आपण पाहतोय, जे रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे रुग्ण आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईचे रुग्ण या ठिकाणी येत असतात। मात्र जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरू राहील अशी या ठिकाणची मागणी आहे त्यांची। खरं तर ही मागणी जुनी आहे, मात्र याचा फटका मुंबईला आरोग्य सेवेला बसणार आहे। कसं पाहता याकडे? निश्चित राज्य शासकीय कर्मचारी जर का एवढे 17 लाख कर्मचारी संपावरती जाणार आहे त्या याचा फटका बसणार आहे। अत्यावश्यक सेवेलाही याचा फटका बसणार आहे। परंतु आमची मागणी जुनी आहे, आमची मागणी न्याय्य आहे। आम्ही मागितले 1982 ची जुनी पेन्शन जशीच्या तशी आम्हाला हवी आहे। ह्या मागणीसाठी हा 17 लाख कर्मचारी संपात उतरलेला आहे। ही मागणी जर का शासनाने मान्य केली तर आम्ही आत्ता संप मागे घेऊ, पण या मागणीसाठी हा संप आहे आणि हा जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहील। पण ही मागणी तुमची करत असताना खरं तर आरोग्य सेवा ही मुंबईची अतिशय महत्त्वाचं जे रुग्णालय आहे, आरोग्य सेवेला फटका पडणार आहे। कसं पाहताय? मागचा जो आमचा मार्चचा जो संप आहे तो आम्ही मागे घेतला। त्याचा आमच्या मनामध्ये कुठेतरी आरोग्य सेवेची आस्था आहे, रुग्णांच्या विषयी काळजी आहे, म्हणून तो संप आम्ही त्या ठिकाणी सरकारचा ऐकून मागे घेतला। परंतु आता आमचा सरकारवर विश्वास नाही आहे। सरकारने आम्हाला आश्वासन दिलं, तुमच्या मागण्या पास करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, परंतु एवढे दिवस उलटून गेले नाही इलाजाने आम्हाला या ठिकाणी आज संपाच्या सरकारच्या विरोधामध्ये आमची मागणी पास न झाल्यामुळे आज बेमुदत संपाची हाक द्यावी लागलेली आहे, उतरावं लागलेलं आहे। हा बेमुदत संप नेमका जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे संपात? पुढचं पाऊल म्हणजे हा संप कंटिन्यू केला जाईल, कोणतीही माघार घेतली जाणार नाही जोपर्यंत या पूर्ण मागण्या जुनी पेन्शन पूर्णपणे आणि जुन्या पद्धतीने लागू करत नाही तोपर्यंत हा संप कंटिन्यू राहील। धन्यवाद। माझ्याबरोबर जे रुग्णालयातील सर्व कर्मचारी होते, या ठिकाणी त्यांची निदर्शनं सुरू आहेत आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप जो आहे तो पुढे असाच सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र याचा फटका मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला देखील बसताना दिसतो आहे। कॅमेरा पर्सन गजानन बालापूरकरचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।